त्याने अक्षरशः मला रात्रभर झोपू नाही दिला. तू उठ, इथून खाली जा. अक्षरशः माणूस येऊन आपल्याला हलवतो बघा, म्हणजे बाबा उठ रे, त्या पद्धतीने मला त्यांनी म्हणजे उठवत होतं. आपण चल बाहेर जाऊया, अशा आवाज मला लिटरली आम्हाला म्हणजे मी ऐकलेले आहेत की तू बाहेर चल म्हणून, इथे वरती काय तुझं. तर मी मनातल्या मनात विचार केला की आता काय करायचं, पळायचं तरी कुठे. खाली सगळे झोपलेले, चाळ होते आमची. आता खाली गेलो तर सगळे म्हणजे लोक म्हणतील काय चाललंय आणि काय नाही. त्यानं जर मला खाली सोडलं तर ठीक आहे, मला मध्ये जर पकडलं तर मला काहीतरी तो करणार. काही गोष्टी या फक्त ऐकण्यासाठी किंवा अनुभवण्यासाठी असतात, सिद्ध करण्यासाठी नाही. प्रस्तुत व्हिडिओमधील कथा या पूर्णतः काल्पनिक किंवा लोकांच्या अनुभवावरती आधारित असतील. भयाचा आणि मनोरंजनाचा आनंद घेण्यासाठी तयार राहा. नमस्कार, मी सुजित देशमुख तुमचा होस्ट स्वागत करतो भूताटकीच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आपल्यासोबत आज आहेत तेजस ठाकर. आपण साखरपामध्येच आहोत नवीन एपिसोड शूट करण्यासाठी. चला मग आपण आपल्या एपिसोडची सुरुवात करूया. नमस्कार. नमस्कार. तर काय स्टोरी आहे तुमची? स्टोरी म्हणजे ॲक्च्युली एक भूताटकीची स्टोरी आहे आणि मी याच्यावरती विश्वास ठेवत नव्हतो अगोदर की बाबा भूत आहे किंवा नाही आहे. पण ती माझ्या लाईफमध्ये म्हणजे माझ्या स्वतःच्या म्हणजे एक्सपिरियन्सनी ती माझ्यासमोर ती घडलेली गोष्ट आहे ती. अच्छा. हां. मग 2019ची काहीतरी साधारण गोष्ट आहे ती. माझे सख्खे चुलते, त्यांचं पूर्वी ॲक्सिडेंट झालं होतं. मग त्यांच्यानंतर मग त्यांच्या पायाला इंजरी झाली. अच्छा. मग त्याच्यामुळं ते नंतर मग हळूहळू पायाला म्हणजे पॉयझन पकडलं गेलं. अच्छा, गॅगिंग झालं. हां, ओके. त्यानंतर मग आम्ही हॉस्पिटलला वगैरे सगळं त्यांना हे केलं. त्यानंतर त्यांचा पाय काढला गेला तिथं. मग त्यांनी तो पाय काढल्यानंतर त्यांनी जेव्हा म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर त्यांनी बघितलं तर डायरेक्ट त्यांना तिथे अटॅक आला. म्हणजे त्यांनी पाय त्यांचा मग डॉक्टरनी कटच केला. तेव्हा त्यांनी अचानक ओपन करून बघितलं तर त्यांना डायरेक्ट तिथे अटॅक आला. त्यानंतर ते तिथे एक्सपायर झाले. त्यानंतर मग त्या दिवशी त्यांची संध्याकाळी अंत्यविधी झाली आणि आम्ही सगळे घरी आलो. घरी आल्यानंतर आमची मुंबईलाच आपलं अंधेरी साकेनाक्यामध्ये रूम आहे. म्हणजे आपलं 1+1 आहे. तर आम्ही खालीच झोपायचो आणि ते वरती झोपायचे. मग त्या दिवशी माझ्या मनात काय आलं, माझी काकी बोलली की तू जा वरती तिकडे जा झोपायला. मी गेलो आणि एकटाच गेलो होतो. माझ्या काय असं काय म्हणजे मनीजानी काय नाही. साधारण 11-11:30पर्यंत मी मोबाईलवर होतो. 12ला मला झोप आली. म्हणजे 11:15च्या आसपास मला झोप आली. झोप आल्यानंतर मी मोबाईल बंद केला आणि मी म्हणजे झोपायला लागलो. झोपायला लागल्यानंतर मला असं थोडंसं हवा वगैरे असं म्हणजे ऑटोमॅटिक यायला लागलं. हवेचा आवाज, फॅन तर बंद आहे बोललो, हवा कुठून येते. त्यानंतर थोडंसं मला असं वाटायला लागलं की काहीतरी आपल्या बाजूला कोणतरी व्यक्ती आहे. त्यानंतर मग 12:15पर्यंत मी झोपलो. परत मग आमचा मेन दरवाजा आहे खाली, तो वाजायला लागला. म्हणजे माणूस कसा असा ठोकतो दरवाजा. हां, मग तो वाजायला लागला. त्यानंतर मी बोला आता कोण आलं असेल वरती. मग नंतर मग थोडंसं माझ्या क्लिक झालं की काहीतरी हालचाल चालू आहे बाहेर. त्यानंतर 5 मिनिटांनी परत माझ्या पाठच्या साईडला एक विंडो होती. त्या विंडोवरती येऊन कोणतरी आवाज म्हणजे हात मारते. ती विंडो झाली असे. ती विंडो झाल्यानंतर 3 विंडो होत्या. त्या तिन्ही विंडो त्यांनी वाजवल्या. म्हणजे हार्डली 3-4 मिनिटाचा त्यामध्ये अंतर होतं. आणि वाजल्यानंतर मग 12:30 आसपास झाले. आता बोललो करायचं तर काय. उठून जर मी पळून गेलो खाली काकी वगैरे होती आणि काकांचा मुलगा होता. पळून जर गेलो तर तो मला अटॅक करणार किंवा मला काहीतरी तिथं वरती काय करणार. त्यानंतर मग मी कंट्रोल केलं की घाबरायचं नाही. मग त्यानंतर पुन्हा मोबाईल काढला आणि मी सॉन्ग ऐकायला म्हणजे चालू केलं. थोडं ऐकता असं 12:30-1-1:30च्या आसपास मी थोडंसं कंट्रोल करत गेलो. तरी पण ते कोण नाही कोण म्हणजे आवाज करतंयच. त्यानंतर थोडासा डोळा लागल्याबरोबर त्यांनी माझी चादर ओढली माझ्या म्हणजे मी पूर्ण पॅक केलेली. बोललो जर बाहेर बघितलं तर कोणतरी मला दिसणार. त्यामुळे मी ते पॅक करून म्हणजे बाबा कंट्रोल केले, बाबा पॅक करून आपण थांबूया. चादर ओढल्या गेली आणि सेम काका झाली होती. म्हणजे व्हाईट बनियन होती आणि मग ॲक्च्युली मला चेहरा नाही दिसला, फक्त व्हाईट बनियन. ते आपल्या आतल्या रूममध्ये लगेच खेचले आणि धावत गेले असं मला जाणवलं. त्यानंतर मग पुन्हा चादर घेतली. आता बोलो मला तर कापरं भरलेलं, कारण हा सीन माझ्याबरोबर म्हणजे आपलं फर्स्ट टाईम झालेला. त्यानंतर मग आतल्या रूममध्ये जाताना मी म्हणजे यानं बघितलं. आता बोललो करायचं तर काय, खाली जाणार पळत तर हा काहीतरी मला माणूस म्हणजे ते जे म्हणजे अदृश्य कोण होतं ते मला अटॅक करणार. त्यानंतर मग ते झालं. परत 5 मिनिटांनी पुन्हा आवाज यायला लागले
इकडे बारीवरती कोण मारतं आहे किंवा तिकडे कोण मारतं आहे. त्याने अक्षरशः मला रात्रभर झोपू नाही दिला. तू उठ, इथून खाली जा. अक्षरशः माणूस येऊन आपल्याला हलवतो बघा, म्हणजे बाबा उठ रे, त्या पद्धतीने मला त्यांनी म्हणजे उठवत होता. चप्पलचं पण काहीतरी झालं होतं ना तिथं? हा, चप्पल त्यांची होती तिथं. ते आम्ही ॲक्च्युली तिकडे न्यायला आम्ही विसरलो हां हां. अंत्यविधीसाठी. अच्छा. त्यांची चप्पल होती तिथं आणि कपडे होते. ते घाईघाईमध्ये आम्ही त्यांचे अंत्यविधीसाठी घेऊन जायला आम्ही विसरलो होतो. ते मला सकाळी कळलं ते की तिथं चप्पल वगैरे आहे ते. पण त्यांनी मला ॲक्च्युली झोपूच दिलं नाही. कमसे कम साधारण 4-5 वाजवले कंटिन्यू मला, म्हणजे हलवतायत किंवा हे करतायत असा तो म्हणजे विषय झाला. त्यानंतर मला म्हणतात तुझं वरती काय, खाली जा, खाली जा, आपण चल बाहेर जाऊया. अशा आवाज यायला असा आवाज मला लिटरली आम्हाला, म्हणजे मी ऐकलेले आहेत की तू बाहेर चल म्हणून, इथे वरती काय तुझं. तर मी मनातल्या मनात विचार केला की आता काय करायचं, पळायचं तरी कुठे. खाली सगळे झोपलेले, चाळ होते आमची. आता खाली गेलो तर सगळे म्हणजे लोक म्हणतील काय चाललंय आणि काय नाही. त्यानं जर मला खाली सोडलं तर ठीक आहे, मला मध्येच जर पकडलं तर मला काहीतरी तो करणार. अशा भीतीनं मग कसे तरी 5 वाजवले आणि 5:30 नंतर मग मी खाली गेलो. म्हणजे कसे मुंबईला कसं 4 वाजता लोक उठतात, आपल्या ऑफिसला जायला वगैरे असं उठतात. त्यानंतर मी 4:30-5च्या आसपास मी खाली गेलो. खाली गेल्यानंतर मग काकीला म्हणजे दरवाजा ठोकला खालच्या रूमचा. त्यामुळे तिने दरवाजा खोलला आणि मग मी झोपलो खाली. मला 5:30 नंतर 7 वाजेपर्यंत निवांत झोपलोय, काही फरक नाही खाली मला. काय त्रास नाही? खाली काही त्रास नाही. मला काकीने उठवलं. मला म्हणताय की 12:30ला कोण आलं होतं का मित्र झोपायला तुझ्यासोबत? मी बोललो नाही. मग म्हणते दरवाजा कोण ठोकत होतं? तो आवाज खाली सुद्धा ऐकू दरवाजाचा येत होता. काकीने पण ऐकलेला. अच्छा. पण आमचा एक मित्र येणार होता, म्हणजे झोपायला माझ्यासोबत येणार झोपायला येणार होता, तो आला नाही. मग मला ती बोलली की कोणतरी आलेलं काय, म्हणजे 12:30 वाजता. तर मी बोललो कोण नाही आलेलं. त्यानंतर मी सकाळी परत तिला 9 वाजता आंघोळ वगैरे केली. त्यानंतर मी तिला सगळी स्टोरी सांगितली की कोण नव्हतं आलं, पण हे दरवाजाचे आवाज वगैरे घडलेलं आहे. असा प्रकार घडलेला आहे. आणि मी आंघोळ करून मी निघालो होतो बाहेर. तर आमच्या रूमच्याच समोर 1.5 पायाचाच म्हणजे कावळा. मी ऑफिसला निघालो कामाला, तर 1.5 पायाचं म्हणजे काकांचं जे 1.5 पाय, म्हणजे 1 पाय अर्धा कटिंग केलेला, तोच कावळा तिथं, म्हणजे त्याच पद्धतीनं तो कावळा तिथं होता. मग त्याला पाणी वगैरे आम्ही म्हणजे काकीने वगैरे पाजलं आणि त्यानंतर बोलले की इथून तू जा, म्हणजे आता तो 10 मिनटं होता. 10 मिनटानंतर तो मोडून गेला. अच्छा. असा सगळा विषय झाला. त्यानंतर काय असं त्रास वगैरे काय? त्यानंतर काय नाही. आणि त्यानंतर त्याच दिवशी म्हणजे गावी पण आमच्या सगळे ते आले होते. म्हणजे ते आपलं डबे हलवणं किंवा असं काय प्रकार, तो पण आमच्या गावी पण घडला होता त्याच दिवशी. अच्छा. असा म्हणजे आजीला मी फोन करून विचारलं होतं. तर आजी बोलले की आले होते इकडं पण, आणि म्हणजे असं काय नाही काय हालचाल चालू होती. असं सगळं त्या दिवशीचा तो विषय झाला होता. परत कधी जाणं झालं आणि असं काही त्रास झाला? नाही, परत मी खूप वेळा झोपलो वरती एकटा, पण त्यानंतर ते मला काही जाणवलं नाही. अच्छा. पण त्या दिवशी त्यांचं ते सगळं चप्पल वगैरे वरती होती ना, ते आम्ही अंत्यविधीला न्यायला विसरलो होतो. बरोबर. मग आम्ही ते 7व्या दिवशी आम्ही जेव्हा असते आम्ही विसर्जन केली, तेव्हा आम्ही ते जाऊन आम्ही विसर्जन केलेलं. अच्छा. थोडं चौकशी आम्ही केलेली. तर त्यांनी सांगितलं की त्यांची जी वस्तू होती ती तुम्ही म्हणजे सोबतच घेऊन नाही गेलात, ती तुम्ही आपल्या घरी ठेवला, घरीच ठेवला. त्यामुळे ते तिथं आले. असा विषय झाला. मग ते आम्ही 7व्या दिवशी आम्ही ते सगळं हे केलं. आणि मग त्यानंतर अजूनपर्यंत काय प्रॉब्लेम नाही त्याचा. परत काहीच नाही. परत काय नाही. तर ही होती आपली आजची स्टोरी. पुन्हा एकदा अशाच एका स्टोरीसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.